नमस्कार, मी विशाल परदेशी. ना कुठे अडणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आता या क्षणाला आपण पोहोचलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामध्ये. निफाड तालुक्यातलं रुई नावाचं गाव आहे, जिथं आज आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून कांदा परिषद भरवली आहे. यापूर्वी आपण लासलगावमध्ये जाऊन देखील कांदा परिषद केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय, निर्यात बंदीच्या धोरणापासून तर प्रक्रिया उद्योगापर्यंत असे सगळे वेगवेगळे मुद्दे आले. पण आज थेट मी या संवाद यात्रेमध्ये पहिला प्रश्न जो तो विचारतोय, राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या बरोबर आहे. सदाभाऊ, कांद्याबद्दलचं शेतकऱ्याचं रडणं नेमकं थांबणार केव्हा, काय केलं पाहिजे? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचं या संवाद यात्रेच्या निमित्तानं मी मनापासून स्वागताने अभिनंदन करतो की ग्रामीण भागातल्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय देण्याचं काम या संवाद यात्रेच्या माध्यमातून होत आहे. कांद्याचा प्रश्न हा काही आजचा नाही. 1980 साली शरद जोशींनी कांद्याच्या प्रश्नाला हात घातला. याच रुई गावामध्ये 1982 साली शरद जोशींनी कांदा परिषद घेतली इथेच. आणि आज याच जागेवरती, ज्या जागेवरती आदरणीय शरद जोशी साहेबांनी कांदा परिषद घेतली, त्याच जागेवरती आज परत एकदा कांदा परिषद या ठिकाणी होत आहे 39 वर्षानंतर. बऱ्याच वेळा असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की कांदा कधी रडवतो शेतकऱ्याला तर कधी हसवतो. आणि हे रडवणं आणि हसणं जे आहे हे सरकारच्या धोरणामध्ये लपलेलं आहे. आणि म्हणून शरद जोशींनी त्या काळामध्ये सांगायचे की सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे. आणि म्हणून हे मरण वर्षानुवर्ष घेऊन माझा गावगाड्यातला शेतकरी जगत आहे आणि त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही कांदा परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तुम्ही मानता केंद्राचं धोरण चुकतं म्हणून? एक आहे की केंद्र असू वा राज्य असू, दोघांनीही समन्वय राखून काम करायला गरजेचं आहे. आणि एका बाजूला राज्य सरकार जर एखादं धोरण केंद्रानं जर चुकीचं घेतलं असेल तर त्या विरोधामध्ये राज्यानं आवाज उठवायचा असतो. राज्य सरकारनं त्याचा पाठपुरावा करायचा असतो. तो पाठपुरावा आमच्या काळामध्ये सुद्धा अशी संकटं आलेली होती आणि त्याबाबत मी स्वतः दिल्लीला गेलेलो होतो. देवेंद्रजींना मी दिल्लीला घेऊन गेलेलो होतो. नितीन गडकरी साहेबांना घेऊन त्या काळामध्ये मी दिल्लीमध्ये. आताचे सहकार मंत्री आणि कृषी मंत्री जात नाहीयेत, त्यांना पडलेलंच नाही राज्यात. आताचा कृषी मंत्री हा एका तालुक्याचा मंत्री आहे, तो राज्याचा बी राहिला नाही, तो जिल्ह्याचाही राहिलेला नाही. मार्केटिंग मंत्री आहे का नाही या राज्याला प्रश्न पडावा इतपत इथं जर कुणाला विचारलं तुम्ही की मार्केटिंग मंत्री कोण आहे तर त्याचं नाव सुद्धा दादांना तसं लासलगाव आणि निफाड जवळच आहे ना, त्यांच्या शेवटी त्यांच्या आसपासचाच हा सगळा एरिया आहे. काय आहे की यांची मानसिकता जर तुम्ही बघितली तर शेतकऱ्याप्रती त्यांच्या संवेदना शून्य झालेल्या आहेत. एका बाजूला गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, महापूर झाला, याच्यामध्ये कांदा उत्पादकाचं नुकसान झालं नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, द्राक्ष उत्पादकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं, परंतु त्याला कोणत्याही प्रकारची मदत, नुकसान भरपाई यांनी दिली नाहीये. आणि त्याच्यावर हे सरकार गांभीर्यानं चर्चा करायला खऱ्या अर्थानं तयार नाहीये. आज काय रोज एक नवीन प्रश्न समोर येत आहे. तो कोणता येत आहे प्रश्न तर तुमच्या लक्षात येऊन की तो गावगाड्यातल्या माणसाचा प्रश्न कुठेही चर्चेला येत नाही. रोज ह्यांचा वेगवेगळे विनोद शैलीमध्ये टीका टिप्पणी होतात आणि महाराष्ट्रातली जनता त्यांच्याकडे पाहत बसलेली आहे. अरे महाराष्ट्रातली जनता तहानलेली आहे. महाराष्ट्रातली जनता कांद्याला भाव मागत आहे. महाराष्ट्रातली जनता ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहे. ऊसाला न्याय द्या म्हणत आहे, द्राक्षाला न्याय द्या म्हणत आहे, आम्हाला शेतीला पाणी द्या म्हणत आहे, आम्हाला किमान 10-12 तास तुम्ही दिवसा वीज द्या म्हणत आहे. परंतु या प्रश्नावरती या गांभीर्यानं चर्चा करायला तयार नाही. मुख्यमंत्री बंगल्याच्या बाहेर पडायला तयार नाही आणि मुख्यमंत्र्याचं पोरग हे परदेशा वाऱ्या करतं या आणि ती वारी झालं की अयोध्याला जाणार म्हणतं या. अरे तुला अयोध्या बघायची असेल आणि राम बघायचा असेल तर गावगाड्यामध्ये ये, शेतकऱ्याच्या बांधावर ये, तुला राम दिसेल. त्यांची वारी पण शेतकरी वाऱ्यावर. मला आणखीन काही शेतकऱ्यांशी बोलायचं. मला सांगा, इतके उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिले, पण कांद्याची ही अवस्था किंवा कांद्या शेतकऱ्याभोवतीचे दृष्टचक्र का संपत नाही? कांद्याला आजही भाव का योग्य पद्धतीने मिळत नाही? मुळामध्ये जर शाखल्यानं जर विचार केला, कांदा प्रश्न आता 39 वर्षापासून आता सदाभाऊने व्यक्त केल्याप्रमाणे 39 वर्षापासून हा प्रश्न भिजत पडलेला आहे. आणि याला सर्वची जे जबाबदार आहे केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हणजे सरकार नावाची जी यंत्रणा आहे, सरकार नावाची जी दमनकारी यंत्रणा ही पूर्णपणे याला कारणीभूत आहे. धोरण केंद्राने बनवायचं आहे ना, धोरण केंद्राने बनवायचे, पाठपुरावा कोणी करायचा? दोघींनी करायला पाहिजे. राज्य सरकारने पाठपुरावा करायला, राज्य सरकार करायला पाहिजे. मग ते करत नाही असं तुमचं म्हणणं आहे?
कमी पडतायत कुठतरी कमी पडतात असं म्हणावं लागेल. लक्ष नाहीये त्यांचं. लक्ष नाही शेतकऱ्याला जास्तीत जास्त लक्ष कमी आहे त्यांचं. बर शेतकऱ्यांनी जवळजवळ आज 80 सालापासून कांदा आंदोलन ऊस आंदोलन वाटेल ते आंदोलन केले. आजपर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही शेतकऱ्याला, कुठलाच नाही. कुठलाच नाही. लाठी खायची, रस्त्यावरून परत यायचं, पुढे जी परिस्थिती आहे. मला सांगा शेवटचं केव्हा आठवतं की पिकाला चांगला भाव मिळाला, खास करून कांद्याला? कुठलाच भाव नाही मिळेल आजपर्यंत. आजपर्यंत नाही. कुठलाच नाही. आठवत नाही तुम्हाला? आठवतच नाही. रडत खडतच जाणार. असंच मग डिझेलचे पैसे मिळाले तर दर मिळाले. साल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहतच नाही. का कारण? हं. तर भाव नसल्यामुळे त्याला रस्त्यावर यावं लागतं, लाठ्या घाट्या खावं लागत्या, ऊन वारे सहन करावं लागत्या. हा विचार कोणी कायम करत शेतकऱ्याला याचक म्हणूनच समोर ठेवायचंय. आणखीन एक सहकारी आपल्या बरोबर, तुम्ही देखील शेतकरी आहात बरोबर, पण म्हणजे आता निर्यात बंदीच्या धोरणाचा मुद्दा आहेच, शिवाय प्रक्रिया उद्योग हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. तोही या ठिकाणी आवश्यक आहे का? त्याबाबत सरकार कमी पडतंय का? यस, आम्ही आज रोई येथे होणाऱ्या कांदा परिषदेसाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. माढा तालुक्यातून मी सुहास पाटील व माझे सर्व सहकारी आम्ही आज या कांदा परिषदेसाठी आलेलो आहे. की कांदा परिषद का घ्यावी लागते याचं सर्वात मोठं कारण आहे की राज्य सरकार हे पूर्णतः शेतकऱ्यांना कांद्याला हमी भाव देण्यात अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळं ही कांदा परिषद पण आज हमी आम्हाला भावाचा घ्यावी मुद्दा लागते. केंद्राने ठरवायचा आहे केंद्राने ना? जरी हमी भावाचा मुद्दा ठरवायचा असेल तरी सुद्धा राज्य सरकारने ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याचा दर कमी पडतो त्यावेळेस राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान दिलं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. व्यापाऱ्यांवर कोणी वचक ठेवायचं मग? ते सुद्धा जबाबदारी ह्या राज्य सरकारचीच जबाबदारी जास्तीत जास्त आहे का असं होत आम्हाला नाही? का वाटतं. होत नाही ते? मग राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे सध्या पूर्णपणे दुर्लक्ष आहे. राज्य सरकार बघितलं आपण की गेले 2 वर्ष झालं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारने हे सगळे मुद्दे डायव्हर्ट केलेले आहेत. शेतकऱ्यांचा किंवा गावगाड्यातील कुठलाच प्रश्न आज ह्या सरकार कुठल्याही गांभीर्याने घेत नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पॉकेटमध्ये सुद्धा एफआरपीचे 4 तुकडे करून आम्हाला आज एफआरपी द्यावी लागली. पण सलग मिळाली नाही तुम्हाला? सलग मिळाली नाही हा, आम्हाला. हा, दादा म्हणजे केव्हा शेतकऱ्याचा हा प्रश्न म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न जो आहे, जो आर्थिकदृष्ट्या त्यांनी समृद्ध होणार, ते केव्हा होणार आहे? म्हणजे त्याला दिवस बघायला मिळणार आहेत की नाही? गेल्या 1982 पासून शरद जोशी साहेब रस्त्यावरचं आंदोलन करतात. टेहऱ्या इथं जे आंदोलन झालं त्या आंदोलनात आमचे 4 शेतकरी आमच्या बागलाण तालुक्यातले शहीद झाले. परंतु आज देशामध्ये आणि जगामध्ये जर जगाचा आणि देशाचा विचार केला, जर तुमचा देश जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा तुम्हाला खाण्यासाठी गहू आयात करावा लागत होता. आज या शेतकऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली मला पाहिजे थेट सांगा ना, होती. नियोजन कोणाचं चुकतंय? मी तुम्हाला तेच बोलतोय, यात शाबासकी दिली पाहिजे होती की उत्पादन सरप्लस आहे. 30 लाख कोटी रुपये तुमच्या देशाला परकीय चलन मिळणार हा. आहे, तरी तुमचं कंटेनरचं धोरण बरोबर नाही. राज्य शासन एक्सपोर्टरांशी बोलत नाही. राज्य शासन कोणाशी न बोलता केंद्राकडे तक्रार मांडत नाही. जर राज्य शासन तक्रारी मांडेल तेव्हा केंद्र लक्ष घालणार आहे. आम्ही रस्त्यावरचे शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करून आम्ही निवेदन कोणाला देणार आहे? कलेक्टरला देणार, कलेक्टर मुख्यमंत्र्याला देणार. तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय मग? राज्य जर पाठपुरावा करत नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं तर आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये जे मार्केटिंग मंत्री जे आहेत यांचं कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा राज्य सरकारला मार्केटिंग पणन मंत्री हो. यांचा कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केंद्राला जात नाहीये. हा. एक वेळेस ही तर कमी प्रमाणात पडते. म्हणजे त्यांना मंत्र्यांना शोधण्याची वेळ आली का आता? मंत्र्यांना शोधण्याची वेळ ज्यावेळेस एक्सपोर्ट चालू असतं हा, आणि रेट वाढतात हा, त्यावेळेस सरकार लगेच निर्यात बंद करतं हा, आणि व्यापाऱ्यांवर धाडी हा. टाकतं. याच्यामुळे मार्केट पडून जातं आणि शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान होतं. बरं, ज्यावेळेस सरप्लस माल होतो हा, त्यावेळेस तुम्ही इम्पोर्टही करतात. आज परत तुम्ही सोयाबीन इम्पोर्ट केलेलं शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. कांद्याची हीच परिस्थिती. याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी त्याच्यामध्ये केंद्रीय कमर्शियल मंत्री काय करता आम्हाला समजतच नाही. यांना जर कुठले लेटर आलेले असते 4 वर्षांना शेतकऱ्यांना समजतं का हे रेसिड्यूज आले का ते द्राक्षाचं तेच, कांद्याचं तेच, सोयाबीनचं तेच, साखरेचं तेच. याच्यामुळे शेतकरी कायम रस्त्यावरच राहणार आहे. हे हटूच शकत नाही तुम्ही यांच्या. यंदा काय लावलं होतं? मी माझ्याकडे द्राक्ष होती, द्राक्ष आता होती. 21 रुपयांनी विकलेली. हा. कांदे आता घरात पडलेली 700-800 रुपयांनी विकायला परवडत नाही. ज्यावेळेस मार्केट वाढलं त्यावेळेस स्टॉक लिमिट केलं. इकडे धाडी पडल्या इन्कम टॅक्सच्या धाडी पडायला काही लिमिट असेल, कोणत्या मर्यादा असेल. तुमचं जूनला मार्च एंडिंग असतं किंवा सप्टेंबरला, तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये धाडी कशा काय टाकतात व्यापाऱ्यावर? आणि तुम्ही लिमिट का ठेवता? एका व्यापाऱ्याला जर हे जाणून बुजून केलं जातं. जाणून बुजून केलं जातं. माझं जाणून म्हणणं बुजून आहे. केलं जात आहे. काका मला सांगा की प्रोत्साहन अनुदान चाळींचं बंद करण्यात आलं का? नाही, चालू आहे ना ते चालू आहे का? अनुदान चालू आहे. हा? हा?
पण साहेब खरी अडचण ही आहे का केंद्राचं जे धोरण आहे आयात निर्यातचं ते एकदम चुकीचं आहे. प्रत्येक शेतीमालाला आयात निर्यात भाव ठरवणारे कोण आहे? शेतीमालाचे भाव कोण ठरवतं? केंद्र ठरवतं. राज्याच्या पातळीवरचे प्रश्न राज्यानं सोडवले पाहिजे, केंद्राच्या पातळीवरचे शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रानं सोडवले पाहिजे. भाव वाढले का निर्यात बंदी केली जाते? मग पडलं मार्केट पडल्यावर केंद्र का त्याचा विचार करीत नाही, राज्य सरकार का विचार करीत नाही? हा मूळ प्रश्न आहे ना. बर सदाभाऊ, पण या निर्यात बंदीच्या धरसोडच्या धोरणामुळे जे देश आपले घाऊक खरेदीदार आहेत त्यांच्याशी संबंध तुटतायत का, किंवा तुटले असं म्हणायचं का? काय झालंय की आपण कांदा पिकाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कांदा म्हणजे काय अट्टंबॉम्ब आहे का? का रोज संध्याकाळी एक दोन पॅग मारावं तसं कांद्याचा ज्यूस करून काय पॅग मारायचा आहे का? मुळामध्ये या सगळ्यांना आता कांद्याचा ज्यूसच पाजावा लागेल, त्याशिवाय यांची डोकी ताळ्यावर येणार नाहीत. कांदा हे जीवनावश्यक नाहीये. पहिल्यांदा कांदा हे पीक जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यातनं काढून टाकायचं. यादीतनं काढून. कांदा खाल्ला नाही म्हणून कोण टाचा खोडून मेलय का? काय उलट कांदा खाल्ल्यावर प्रॉब्लेम येतो, या कांदा न खाल्ल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून एकदा का कांद्याचा भाव वाढला की दंगा चालू होते, प्याज के दाम बढ़ गए. अरे काय करायचं, काय रोज काय ती जेवा नाही तुला रोज ताटभर जेवायचंय? आणि म्हणून कांदा वरचं बंधन जर हटवलं, भाव 40 रुपये किलो झाला, 50 झाला. अरे 4 महिन्यात आम्ही दुसरं पीक आणतो, एवढं आणतो की तुला रोज कांद्याच्या ज्यूसनं आंघोळ करत बसा, एवढं पीक आणतो. परंतु निर्यात बंदी कांद्यावरती कधीही असता कामा नाही. ही भूमिका राज्य सरकारनं केंद्राकडे मांडली पाहिजे, केंद्रानं सुद्धा ती भूमिका घेतली पाहिजे. तर आणि दुसरा याचा परिणाम, आपणही राज्यमंत्री होतात असं काय करता? नाही, मी राज्यमंत्री होतो ज्यावेळी कांद्याचा भाव, ऐका, तर ज्यावेळी कांद्याचा भाव पडला त्यावेळी कांद्यावरती हे लावलेलं होतं 8% निर्यात शुल्क होतं. मी ते झिरोवरती आणलं. कांदा निर्यातीला त्यावेळी मी 25,000पासून 75,000 रुपयेपर्यंत मी अनुदान दिलं. इतर राज्यामध्ये कांदा पाठवायला आम्ही ट्रकला त्या ठिकाणी आम्ही अनुदान दिलं. 100% आम्ही निर्यात त्यावेळी हटवली. हे राज्य सरकार त्या ठिकाणी पाठपुरावा करून काम करू शकतं. निर्यात बंदीचं ठाम धोरण असं तुमच्या कार्यकाळात का होऊ शकलं नाही? कसं आहे की आपल्या देशामध्ये आईत खाऊनला पोचलं जातं. गरिबाच्या नावाखाली शेतकऱ्याचं खळं लुटलं जातं. मी आज एक मागणी तुमच्या माध्यमातून करतो, पहिली करत होतो, रेशनिंगची दुकानं बंद करा. रेशनिंगची दुकानं बंद करा म्हणलं की अनेक लोकांना पुळका येतोय, गरिबानं काय खावावं, गरिबानं यावं आमच्याकडे शेतावर काम करायला. कांद्याचा सदाभाऊ निषेध करता केंद्राचा तुम्ही? निश्चितपणानं केंद्राकडे सुद्धा आमची मागणी आहे. आता तर निर्यात बंदी नाही आहे, परंतु कांद्यावरती कधीही निर्यात बंदी लावू नये. आज माझी मागणी आहे. मी राज्य सरकारबरोबर केंद्राकडे यायला तयार आहे, पण हे 3 पायाचं सरकार आंधळं बहिरं मुक आलं पाहिजे का? नाही ऐकत, तुम्ही तर जाऊन बसू शकता ना. आता असं आहे, तुम्ही ज्या पक्षामध्ये घटक पक्ष म्हणून बरोबर आहे, हे ऐकत नाही. आमची कांदा परिषद झाल्यानंतर आम्ही केंद्राकडे जाणार आहोत. भारतीताईंच्या बरोबर माझी चर्चा झाली, त्यांनी केंद्रामध्ये व्यापार मंत्र्यांची भेट घेतलेली आहे. परंतु कसं आहे, हिनी काहीच करायचं नाही, हिनी फक्त नोटा छापायचं करत नाही. मी असं म्हणतो ते करत नसतील तर आपण त्याचा निषेध करू. तुम्ही तर करून दाखवा, आश्वासित करा ना शेतकऱ्यांना. निश्चितपणानं कांद्याच्या प्रश्नावरती आता सध्या बांगलादेशामध्ये कांदा आत घेणं बंद आहे. बांगलादेशाला कांदा घ्यायला लावावा महाराष्ट्राचा किंवा देशातला, या संदर्भामध्ये आम्ही मागणी निश्चितपणानं जाऊन करू. एक गोष्ट मी लक्षात आणून देतो, अशीच एकदा अचानक निर्यात बंदी झाली आणि बांगलादेशाच्या बॉर्डरवरती 700 ट्रक कांदा होता. मी स्वतः दिल्लीला गेलो, पणन मंत्री होतो, आणि आम्ही त्या गाड्या आत सोडायला लावल्या. हे काम नाही का राज्यातलं? तुम्ही काय इथं नुसतं पैसेच गोळा करता का? आता तुम्ही जाऊन केंद्राकडे पाठपुरावा करणार आहात? निश्चित पाठपुरावा. बघूया. मला तुमच्याकडे यायचंय. या याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगाचा मुद्दा देखील महत्वाचा आहे. कांद्यावरती प्रक्रिया उद्योग गुजरातमध्ये, महाराष्ट्रात का नाही? नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांदा ह्याच्यावर हे झालं, उद्योजक उभा राहिले पाहिजे. खरं तर हा राज्य सरकारचा विषय आहे. त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्याला सुद्धा हे उत्पादक संस्था काढून त्या ठिकाणी कांदा उत्पादक संस्था उभा केल्या पाहिजे, त्यावर प्रक्रिया उद्योग झालं पाहिजे. अशा माध्यमातून राज्य सरकारने त्याला शेतकऱ्याला प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्याला अनुदान दिलं पाहिजे, तरच शेतकरी या ठिकाणी उभा राहणार आहे. आज बघितलं तर तुम्ही, आज बँका, पतसंस्था या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गडप केल्या आहेत. कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. आज शेतकऱ्याला काय जर पीक लावायचं असेल किंवा बी बियाणं असेल
तर शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागतंय. तर ह्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज या राज्यामधल्या प्रक्रिया उद्योग शेतकऱ्या राज्यात पाहिजे. राज्यात उभे राहिले पाहिजे आणि राज्याने ह्यात लक्ष घातलं पाहिजे. तरच इथं कुठे शेतकऱ्याशिवाय बँकेचं कर्ज उभारणी केली तर शेतकरी मोठमोठे उद्योग उभा करायला शेतकरी तयार आहे. शेतकरी तरच उभा राहू शकतो. अन्यथा जसं यापूर्वी आपण संवाद यात्रेच्या अनेक भागांमध्ये बघितलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी भावना व्यक्त केली, शेती हा आता जवळपास जुगार झालेला आहे आणि शेती करणं हे फार कठीण झालेलं. अधिक आपण बोलणार आहोत, पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा संवाद यात्रेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आज संवाद यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लासलगाव नंतर मी नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातल्या रुईये नावाच्या गावात कांदा परिषद भरवलेली आहे. माझ्याबरोबर सगळे शेतकरी आहेत जे खरं तर कांद्याबद्दलचे त्यांचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. आपल्याबरोबर आणखीन एक दादा आहेत जे आपल्याला कांद्याचा आत्ता या क्षणाला त्यांना न परवडणारा एक हिशोब समजून सांगतात. मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे. कांद्याला साधारणतः प्रति क्विंटल 1600 रुपये क्विंटलला खर्च येतोय. मी तो तुमच्या समोर मांडतोय, सर्व शेतकऱ्यांना मान्य. कांद्याला 4 किलो बियाणं लागतं. 3500 रुपये किलो प्रमाणे 4 किलो बियाण्याचे 14,000 रुपये होतात. त्यानंतर कांदा बी तयार करण्यासाठी साधारणतः 7 ते 8 गुंठे क्षेत्र लागतं. ते क्षेत्र तयार करण्यासाठी 2,000 रुपये मशागतीला लागतात. कांदा रोप टाकण्यासाठी रेन पाईप, त्याचे कॉक वगैरे यासाठी 1000 रुपये खर्च येतो. त्याच रोपासाठी निंदणीसाठी 1000 रुपये खर्च येतो. त्याला औषध गोल असा प्रकारे 1000 रुपये. म्हणजे हे झालं रोपाची प्रक्रिया. त्यानंतर पुनर्लागवड जेव्हा आपण करतो तर कांद्याची पुनर्लागवड करण्यासाठी शेतीची मशागत आली. एकूण किती खर्च? एकूण खर्च हा तुम्हाला एकरी? एकरी एकूण खर्च 1.5 लाख रुपये मी काढलेला काढलेला? हो. आणि तो कांदे 100 क्विंटल एकरी उत्पादन निघतं. 100 क्विंटल निघाल्यानंतर 1500 रुपये प्रति क्विंटल खर्च. तर स्वामीनाथन आयोगाच्या नियमानुसार 1500 प्लस 1.5 तर आम्हाला साधारणतः 2200 ते 2300 रुपये हमी भाव. हा झाला हार्वेस्टिंगचा भाव. तुम्ही म्हणशाल पुढचा भाव. हा हार्वेस्टिंगला 100 क्विंटल निघतो. त्यानंतर 40 स्टोरेज केल्यानंतर तो 30 ते 40% घट येते. म्हणजे तो 60 ते 70 क्विंटल. मग हार्वेस्टिंग नंतर आम्हाला कमीत कमी 4000 रुपये भाव अपेक्षित आहे. भाव तरच तुम्हाला परवडतं. नाही तर मग पण त्या क्वालिटीचा कांदा निघतो का? हो. बऱ्याच वेळेस काय व्यापारी मला असं म्हणले की त्या क्वालिटीचा तो कांदा नसतो म्हणून भाव आम्ही देत नाही त्याला. मग तो पर्याय होतोच ना. पण तो स्टोरेज केलेला कांदा हा खराबच होणार आहे. त्याला काजळ येणार. व्यापारी रेट पण कमी देतात ना त्या कांद्याचे. कांद्याचा रेट कमी असतो. हा. ज्या वेळेस दिवाळीच्या वेळेस जो कांदा मार्केटमध्ये येतो त्यावेळेस शेतकरी ग्रेडिंग करूनच माल मार्केटला नेतो. एक नंबरच्या मालाला 1 नंबरचाच भाव मिळतो. बरं. म्हणजे जसा दर्जा असेल त्या पद्धतीने भाव दिला जातो. हा हा बोला. मी कांद्याबद्दल आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मुद्दा मांडला, परंतु कांदा किंवा इतर शेतीमाल तयार करताना आम्ही प्रत्येक शेतीमाल तयार करताना जे रॉ मटेरियल लागतं त्याला ऊस असू कांदा असू ते आणताना त्या प्रत्येक निविष्ठांचं रासायनिक खतांचं डिझेल असू पेट्रोल सर्व अगदी ट्रॅक्टर घेताना सुद्धा प्रत्येक गोष्टीचा आम्ही जीएसटी भरून तो माल विकत घेतो. मग आमचा जो शेतमाल तयार होतो त्या शेतमालाला व्यापारीने जर तो माल विकला तर जीएसटी परतावा भेटतो. मग आम्ही उत्पादित केलेला शेतमाल त्याला जीएसटी का नको हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या महत्वाचा मुद्दा अत्यंत. आणखीन एक आपल्या बरोबर आहे. शेतकऱ्यांची चळवळ ही टिकवी पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकार असलं तरी आपण आपल्या पद्धतीने चळवळ टिकवी सरकारवर दबाव आणला तरच कांद्याला कायमस्वरूपी भाव मिळणे शक्य आहे. म्हणजे सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे राज्य केंद्र अशी जबाबदारी नाही झटकून चालणार. जेवढी राज्याची तेवढीच केंद्राची आहे. केंद्रात जरी शासन हे शेतकऱ्यांच्या बाजूचं असलं पण राज्य शासन त्याला साथ न दिल्यामुळे आजची अवस्था येऊन टेपली आहे. बरोबर ना काका? उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्याकरता आम्हाला सरकारने हमी भावाने खरेदी करावी कांद्याची. आमची लागत किमान आम्हाला तरी मिळली पाहिजे. जास्त नफा नका देऊ पण तो जगल इतका तरी द्या ना. आमच्या ज्या सुविधा आहे आमच्या घरातले जे प्रपंच आहे इतर समाजासारखं सन्मानानं आम्हाला जगता यावं याच्याकरता आमचा हक्कच हे भांडण आहे. शेतकरी कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला पक्ष नाही लागत काही नाही लागत. त्याला फक्त हमी भाव हमी किंमत द्या आणि आम्हाला दुष्काळाचं सुद्धा मदत करा. दुष्काळात सुद्धा आम्हाला आमचं शेती पिकत नाही त्यावेळेस अतिवृष्टीने सुद्धा आमचं नुकसान होतं. त्या नका असं तुमचं म्हणणं आहे बरोबर. बरं आणखीन एक काका आपल्या बरोबर. हा काका. अहो आमचं हे म्हणणं आहे कांद्याचे बाजार वाढल्यानंतर जिच्या नवऱ्याला 1-2 लाख रुपये पगार आहे तीच बाई ओरड करते. सर्वसामान्य त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांच्या बायांना कांद्याला खर्च किती त्या बाजारामध्ये लागल तशा भावाने घ्या निघून जात्या. त्या ओरड करत नाही. फक्त जिच्या नवऱ्याला 1-2 लाख रुपये पगार आहे तीच ओरड करते आणि त्याच्यात तेच म्हणतात आम्हाला परवडत. हा
बाकी पण ज्यांना परवडत नाही त्यांना म्हणजे ज्याला भावही मिळत नाही त्याकडे बघत नाहीत ते. नाही त्याला वाऱ्यावर सोडलं, त्याला वाऱ्यावर सोडलं. जगाच्या पोशिंदा कायम उपाशी, कायमचा उपवासीच येतो कायमचा उपाशी येतो. पहिल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून तीच परिस्थिती आजपर्यंत चालू आहे. बरं. त्याच्यामध्ये बदल झाला बदल पाहिजे. झालेला नाही. बाजार समितीचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला, कायम असं देखील ऐकायला मिळतं की व्यापारी हवा तसा भाव देत नाही. हे खरं आहे का? नाही, मुळात बाजारभाव देणं आणि न देणं हे व्यापाऱ्याच्या हातात नाही किंवा बाजार समितीच्या हातात नाही आहे. मागणी आणि पुरवठा याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि मग मागणी किती आहे आणि पुरवठा किती होतोय त्याच्यावरती बाजारभाव त्या ठिकाणी बाजार समितीत ठरतो. जर कधी 10 टनाची त्याच्याकडे पीओ आहे म्हणजे पोस्ट ऑर्डर आहे किंवा मागणी आहे त्याच्याकडे, याच्यात माफियागिरी नाही तुमचं म्हणणं? नाही, माफियागिरी असू शकत नाही. साठवणूक. साठवणूक हा प्रकार कधी होतो, जर त्याला समोर डिमांड नसेल तर त्याला साहजिकच त्याला साठवणूक करावी लागणार. याचं कारण असं पण मार्केटमध्ये काही लोक जाणीवपूर्वक करतात. मार्केटमध्ये आलेला मालाचा निकास करणं हे व्यापाऱ्याचं काम आणि बाजार समितीचं कामच आहे. त्याच्यामुळे त्याला तो माल खरेदी विक्री करणं आणि त्याला भले ऑर्डर नसेल तर त्याला ती साठवणूक करणं हे कंपल्सरी चुकतं कोणाचं आहे मग? नाही चूक बाजार भाव का मिळत नाही? नाही बाजारभाव मिळत नाही म्हणजे काय झालंय का मागणी आणि पुरवठा, मी तेच सांगतोय, मागणी कधी कमी झाली तर पुरवठा जास्त होतो. आज बांगलादेशाची जी काही निर्यात आहे ती बांगलादेशाने निर्याती बंद आपली त्यांचे इम्पोर्ट बंद करून ठेवलंय आणि ते इम्पोर्ट बंद केल्यामुळं आपला जो माल जवळपास 70% माल हा बांगलादेशात जातो आपला. म्हणजे केंद्राचं निर्यात बंदीचं धोरण चुकतं? नाही, केंद्राचा आजच्या मितीला केंद्राचा निर्यात बंदीचा विषय नाही. निर्यात शुल्क आज 0 आहे आणि बांगलादेश स्वतःहून त्यांनी बंद केली का त्यांच्या अंतर्गत म्हणजे देशांतर्गत जो काही माल आलेला आहे त्याच्यासाठी बाजारभाव मिळावा त्याला कारणीभूत म्हणून त्यांनी आपणच आहोत ना. नाही. आपण कमिटमेंट देऊन त्यांना वेळीच कांदा देत नव्हतो. निर्यात बंदी मधोमध आली, बरोबर की नाही? निर्यात बंदीचं धोरण चुकीचं हा. आहे. दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस रस्त्यावर 100 ट्रक चालतात त्याच्यातल्या 90 ट्रक शेतमालाच्याच असत्या. मग शेतकऱ्यावरच का अन्याय करता तुम्ही? ज्यांना 7वा वेतन आयोग राहतो त्यांना 40-50 रुपयाचा खांदा खायला परवडत नाही का? ते 2-2 हजार रुपयाच्या संध्याकाळी पार्ट्या करतात. मॉलमध्ये ते नाही जाती, फक्त आमच्यासारखे सर्वसामान्य जातात नको क्रेडिट म्हणून. ते रस्त्यावरचे कपडे घेतात दररोज बदलतात. मग शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय प्रत्येक वेळेस का करतात? बरोबर आहे. आणि हमी भाव पीक निघायच्या अगोदरच हमी भाव डिक्लेअर केले पाहिजे सरकारने. सोयाबीनचे असू, कांद्याचे असू, गव्हाचे. आम्हाला किती आम्हाला पिकलं, आम्हाला परवडलं तर करू, नाही परवडलं तर आम्ही ते पीक बंद करू. आमच्या पुरता पिकवू आणि आम्ही शेता बंद करू. हो. आणि हे काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचं आहे. दोघांनी संबंधित राज्य सरकारचं कमर्शियल मार्केट आणि फार्मिंग मार्केट यांनी ह्या दोघांनी याचं नियोजन केलं. अधिकारी कधी आलेले का या फील्डवरती? आक्रोश, भयानक आक्रोश. ज्यावेळेस भाव पडतो त्यावेळेस त्यांनी अनुदान दिलं पाहिजे कांद्याला. सर्वसाधारण शेतकऱ्यांना जगायचं हाय प्रश्न आहे ना. सरकारने अनुदान द्यावं. याच्याकरता सरकारने जर निर्यातही होत नाही, निर्यातच जात नाही आणि देशावर खपत नाही, मग आम्ही उत्पादकांनी मरायचं का विष पिऊन? हमी भावाचा मुद्दा तुम्ही काय मागणी करता? हमी भाव आम्ही उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मागतोय. जो आमचा जो खर्च होतो ऍक्च्युअली त्यांना आम्ही आकडेवारी आमच्याजवळ शास्त्रोक्त आकडेवारी आहे. त्या आकडेवारीचा आधार घेऊन जो काही खर्च होतो त्या खर्चाच्या अधिक 1.5 भाव मिळावा. आम्ही हमी भाव मागत नाही, आम्ही उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मागतोय. जास्त नाही मागत, रास्त मागतोय. आणि ह्या प्रसंगी साहेब तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक विनंती करायची मला, कारण आज बाहेरच्या देशामध्ये व्यापारी पत आपण गमावलेली. या प्रसंगी प्रत्येक देशामध्ये आपले राजदूत कार्यालय आणि राजदूत कार्यालयामध्ये प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये वाणिज्य दूत आहे, उद्योग दूत आहे. पण आपल्या कृषी प्रधान देशामध्ये त्या राजदूत कार्यालयामध्ये कृषी दूत असावा, असला पाहिजे. आणि त्या कृषी दूताचं हे काम असावं त्या देशाला, त्या देशाची गरज किती आहे, तिथे व्यापाराची संधी, तिथे नवीन संशोधित वाहनं आणि आपल्या तिथं तसंच गायडन्स म्हणून त्या कृषी दूताच्या आज खंचारीमध्ये सुद्धा हा विषय व्यापार, शेती व्यापार हा विषय यावा आणि अग्रहाने ते करावं. एक शेवटचा, माझ्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे. हा बोला पटकन. आज या ठिकाणी कांद्यासाठी हमीभाव दिला जात नाही. हे सरकार जे आहे ती 3 पक्षाचं असल्यामुळं कुणाचं काय चाललंय ही ह्याचं त्याला कोणाला कळत नाही. ह्यांचा सगळ्यांचा मेळ होतो. आज कांद्याची जी अवस्था झाली तीच ऊसाची परिस्थिती आहे. आज ऊसाच्या शेतकऱ्याचा ऊस शेतात राहिलाय. पण आपण रडणार मगच केंद्र लक्ष देणार का? केंद्राचा काय संबंधच नाही. स्थानिकची जी राज्य सरकारचे धोरण कांद्याबद्दलचं केंद्र ठरवायचं ना. केंद्रानं धोरण ठरवलं तर त्याला जिथं कुठं चुकतोय, कुणाच्या राज्यात काय कमी जास्त झालं ही राज्य सरकारच्या मंत्र्यांनी जाऊन केंद्रात तेच म्हणतो ना, सदाभाऊंना तेच म्हणलो आपण. म्हणजे त्यांनी ते करत नाहीत, राज्याचे मंत्री करत नाहीत, आपण तर करू शकतो ना. आपण करू शकतो की, पण हे मोकळ्यातच ही दुसरं कुठलं बी काय झालं तर ती सांगते ते ना आम्ही शेतकऱ्याचं मायबाप आहे. शेतकऱ्याचं मायबाप
मायबाप म्हणणाऱ्याने आज दुधाला दर नाही, ऊसाला दर नाही, कांद्याला दर नाही, आज कशाला दर दिला राज्य सरकारनं? कुठलेच कशाला राज्याला ह्याच्यात दर देत नाही. ती आम्ही जी मायबाप आहे म्हणजे म्हणते ती ही लबाड बोलण्यात फार हुशार आणि चतुर माणसं आहे ती. त्याच्यामुळे ह्यांच्याकडून शेतकऱ्याचं काय पूर्ण होईल तुमचं म्हणणं राज्य सरकार जबाबदार आहे. शेवटचं आज बघितलं तर देशामध्ये 30% कांदा हा नाशिक जिल्ह्यामध्ये पिकतोय. खरं तर ह्या राज्यातला पणन मंत्री कोण आणि शेतकऱ्यांना 2-2.5 वर्षामध्ये माहित नाही. खरं तर ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज कांदा उत्पादक शेतकरी असू द्या, ऊस उत्पादक शेतकरी असू द्या, पूर्ण कोलमडलेला आहे. 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. आज शेतकरी आत्महत्या वाढल्या. दोन्ही जबाबदार आहेत. केंद्र आणि राज्य दोघे जबाबदार आहे. दोन्ही जबाबदार दोघांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. त्यामुळे केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, राज्यानं सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे, तरच केंद्र ह्याकडे बघणार आहे. तुमचं दुखणं काय? वारंवार तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरण्याची वाट बघताय का? आणि तीच परिस्थिती किंवा तोच एकूण भूमिकेतला आवाज जो आहे तो या शेतकऱ्यांच्या वतीने म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने इथे पुढे येताना दिसतोय. त्यामुळे वेळीच आमच्या आवाजाला ओ द्या. यापूर्वी अनेक वेळेस आम्ही तुम्हाला आवाज दिलेला आहे, पण वारंवार तर तुम्ही आम्हाला वाऱ्यावर टाकत असाल तर पुन्हा एकदा देशव्यापी संप करायला आम्ही पुढे मागे बघणार नाही, अशी भूमिका जी आहे ते शेतकरी व्यक्त करताना दिसतात. यानंतर संवाद यात्रा इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढल्या टप्प्यात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.